4 जुलै 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी त्रिफुली परिसरात असलेले सत्यम कृषी भांडार हे कृषी औषधांचे दुकान फोडून शेतीसाठी लागणारी बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके तसेच सोन्याची ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा एकूण 2,43,289 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला होता। सदर बाबत सायखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्ह्यातील उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सदर घटनेमधील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत आणि घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील सराईत गुन्हेगारांनी केलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिंडोरी तालुक्यातील शिंदवड शिवारातून खालील गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे। सोपान दिनकर बस्ते, वय 34 वर्ष, राहणार शिंदवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। राहुल भाऊसाहेब मोरे, वय 32, राहणार शिंदवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। संतोष बाबासाहेब गाडे, वय 42, राहणार शिंदवड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक अशी आरोपींची नावे आहे। यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी 4 जुलै 2025 रोजी चांदोरी त्रिफुली परिसर तसेच आडगाव आणि लाखलगाव परिसरातील कृषी औषधांची दुकाने फोडून शेतीसाठी लागणारी महागडी औषधे चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून खालीलप्रमाणे घरफोडी चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहे। यातील आरोपी क्रमांक 1 आणि 2 हे कृषी औषधांची दुकाने फोडणारे सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर यापूर्वी घरफोडीचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपींनी वरील गुन्ह्यामध्ये चोरून नेलेला मुद्देमाल विकत घेणारा आरोपी क्रमांक 3 यास देखील सायखेडा पोलीस स्टेशनकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर आरोपींच्या कब्जातून वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH15 SJ 1667 तसेच दुकानांची पत्रे कापण्यासाठी वापरलेले हायड्रोलिक कटर आणि इतर साहित्य साधने हस्तगत करण्यात आले आहे। सदर आरोपितांकडून अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे।